जय महाराष्ट्र मित्रांनो, 12,256 जागांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती निघाली आहे. तुम्ही प्रतिष्ठित गव्हर्नमेंट जॉबच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका. कारण की होम मिनिस्टर झालं, रेल्वे मिनिस्ट्री झालं, इंटेलिजन्स ब्युरो झालं, CBI झालं, या अंतर्गत वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती होते. सॅलरी चांगली आहे. 132 पानी PDF आहे, जी की वाचायला आणि समजायला मला 1 तास लागला. पण पुढच्या 5 ते 6 मिनिटामध्ये तुम्हाला सगळी माहिती समजून सांगतोय. स्टडी कसं करायचा, कोण-कोण अप्लाय करू शकताय, कशाप्रकारे अप्लाय करायचं, वयाची अट काय. त्याआधी चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती मित्रांसोबत शेअर करा. आता स्क्रीनवर जाऊन संपूर्ण माहिती समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय स्टाफ सिलेक्शन कमिशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जे अपडेट आलं यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलो आहे. तुम्हाला इथे PDF दिसून जाईल आणि यांची अप्लाय करणं सुद्धा सुरू झालेलं आहे. ही लिंक आहे, इथं आपण ॲज अ रजिस्टर करू शकतोय किंवा लॉग इन करू शकतोय आणि ही यांची ऑफिशियल PDF आहे. जसं की तुम्ही बघू शकताय 21/5/2026 पासून अप्लाय करणं सुरू झालं आहे. 22/6/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. म्हणजे टोटल 1 महिना यांनी अप्लाय करण्यासाठी दिलेला आहे. पण खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल यांची जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामध्ये 2 एक्झाम येतात. एक येतं कम्प्युटर बेस्ड एक्झाम 1 आणि टियर 2. तर या 2 एक्झामच्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. पहिली जी एक्झाम असणार आहे ती ऑगस्ट, सप्टेंबर या दरम्यान असणार आहे आणि दुसरी जी एक्झाम असणार आहे ती डिसेंबरमध्ये असणार आहे. तुम्हाला याचा स्टडी करायचा आहे तर बुक मी इथे टाकून देईल, तिथून तुम्ही तुमचं स्टडी सुरू करू शकताय. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोण-कोण पात्र आहे, कशाप्रकारे अप्लाय करायचं आणि किती पोस्ट आहे. तर बघू शकता इथे डिटेलमध्ये पोस्ट दिलाय. तुम्ही इथे बघून घ्या. टोटल 132 पानी PDF आहे. पण अगदी सोप्या भाषेत सांगतोय कारण की ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी ही भरती असते. तर बघू शकता सगळ्यात पहिल्या ज्या पोस्ट आहे त्या लेवल 8 नुसार आपल्याला सॅलरी मिळते. 47,600 पासून 1,51,100 रुपयांपर्यंत सॅलरी मिळते. मग पोस्टचं नाव काय, कुठल्या मिनिस्ट्रीमध्ये ती भरती होणार आहे, त्याचं क्लासिफिकेशन म्हणजे ग्रुप बी मध्ये येतं का सी मध्ये येतं आणि त्यासाठी वयाची अट काय, तर अशी माहिती ते दिलेली आहे. तर सगळ्यात पहिली पोस्ट बघू. असिस्टंट ऑडिट ऑफिसर साठी आहे. इंडियन ऑडिट अँड अकाउंट डिपार्टमेंट या अंतर्गत ही भरती होते. ग्रुप बी ची ही पोस्ट असणार आहे. 18 ते 30 तुमचं वय पाहिजे. तर दुसरी पण सेम पोस्ट आहे, सेम डिपार्टमेंटद्वारे आहे आणि इथे पण एज लिमिट सेम आहे. तर पहिल्या ज्या 3 पोस्ट आहे त्या इंडियन ऑडिट आणि अकाउंट डिपार्टमेंट तर्फे असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचं जे डिपार्टमेंट असणार आहे तुम्ही बघू शकता त्यासाठी 44,900 पासून 1,42,400 रुपयांपर्यंत सॅलरी जाते. असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तुमची पोस्ट असणार आहे. डिपार्टमेंट वेगवेगळे आहे, जसं की बघू शकता इंटेलिजन्स ब्युरोसाठी आहे, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेसाठी आहे, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्ससाठी आहे. त्याच्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी आहे. मग वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आहे. ग्रुप बी साठी ही पोस्ट असणार आहे. 20 ते 30 तुमचं इथे वय पाहिजे. ओके. काही काय पोस्टसाठी तुम्ही इथे बघू शकताय 18 ते 30 दिलंय, 18 ते 30 दिलंय, 18 ते 30 दिलंय. त्यामुळे जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार आहात तर तुमचं वय काय, त्यानुसार कुठल्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल आहात ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. जसं की इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरसाठी आहे, इन्कम टॅक्स ऑफिसरसाठी आहे. तर अशा प्रकारे या वेगवेगळ्या भरती आहे. ओके. तुम्ही इथे बघू शकताय भरपूर साऱ्या पोस्ट आहे. 2.3 मध्ये तुम्ही बघू शकताय 35,000 रुपयांपासून 1,12,400 पर्यंत सॅलरी जाते. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. जसं की सब इन्स्पेक्टर आहे, सब इन्स्पेक्टर ज्युनियर आहे, ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर आहे. तर अशा या पोस्टसाठी ही भरती होते. मिनिस्ट्रीचे नावं तुम्हाला दिसून जाईल, जसं की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसाठी आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीसाठी आहे, त्याच्यानंतर नॅशनल ह्युमन राईट कमिशनसाठी आहे, सेंट्रल बोर्ड म्हणजे बघा अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी भरती होते. ग्रुप बीच्याच पोस्ट आहे. 18 ते 30 तुमचं इथे वय पाहिजे. कुठे कुठे 32 दिलेलं आहे, त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय. आता ग्रुप सी साठी जी भरती होते तिथे 92,300 पर्यंत सॅलरी जाते आहे. ऑडिटर म्हणून तुमची इथे पोस्ट असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता ऑडिटर आहे, अकाउंटंट आहे, यासाठी या पोस्ट आहे. ओके. त्यानंतर ग्रुप सी साठी ज्या पुढच्या पोस्ट आहे त्याच्याबद्दल पण इथे माहिती दिलेली आहे.
त्यामुळे तुम्हाला ही PDF एकदा वाचून घ्यायची आहे. डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये तुम्हाला PDFची लिंक मिळून जाईल. तिथे तुम्ही बघून घ्या कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे, आपलं एज काय, त्यानुसार आपलं शिक्षण काय झालं आहे, तसं आपल्याला अप्लाय करायचं आहे. आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय पाहिजे, तर तुम्ही कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय, जसं की तुम्ही असिस्टंट ऑडिटर ऑफिसरसाठी करताय, असिस्टंट अकाउंट ऑफिसरसाठी करताय, तर बॅचलर डिग्री तुमच्याकडे पाहिजे. तर कशामध्ये पाहिजे, जसं की चार्टर्ड अकाउंटंट झालं, मॅनेजमेंट अकाउंटंट झालं, या रिलेटेड तुमचं शिक्षण झालं आहे, तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. आता ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी अप्लाय करताय, तर बॅचलर डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. मग तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालं आहे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स किंवा कुठलीही बॅचलर डिग्री झाली आहे, तर तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी करू शकताय. आणि यामध्ये मिनिमम 60% तुम्हाला मॅथमॅटिक्स इन 12th क्लासमध्ये पाहिजे. ओके. और इन एनी डिसिप्लिन इन स्टॅटिस्टिक ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट इन ग्रॅज्युएशन. या दोघी क्रायटेरियामधून तुम्ही बसत असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय. आता स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 साठी तुम्ही अप्लाय करताय, तर ग्रॅज्युएशन डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक और मॅथमॅटिक्स ॲज अ कंपल्सरी सब्जेक्ट जर तुमचा असेल, तर या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आता बघा, हे एकदम सोपं झालंय. अनेकांना कन्फ्युजन होतं, यार एवढे सगळ्या पोस्ट आहे, कुठे अप्लाय करू, काय अप्लाय करू. तर इथे तुमचं जे शिक्षण झालेलं आहे त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. मग तुमचं इकॉनॉमिक्स, स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स असेल तर इथे अप्लाय करा. ओके. स्टॅटिस्टिक असेल तर इथे अप्लाय करा, किंवा बॅचलर डिग्री आहे आणि मॅथ्स तुमचं 12वी मध्ये होतं, 60% पडले तर इथे अप्लाय करा, किंवा तुमचं CA झालंय, अकाउंट झालंय, MBA झालंय तर इथे अप्लाय करा. त्यानंतर रिसर्च यासाठी तुम्ही अप्लाय करताय, तर बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट विथ अ मिनिमम 1 इयर ऑफ रिसर्च एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, तर या पोस्टसाठी अप्लाय करा. आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहे, उरलेल्या सगळ्या पोस्ट, यासाठी तुमचं प्लेन ग्रॅज्युएशन झालंय, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. म्हणजे या व्यतिरिक्त जेवढ्या पण पोस्ट आहे त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जर का तुमचं इकॉनॉमिक्स झालं नाही आहे, अकाउंट झालेलं नाही आहे, स्टॅटिस्टिक्स झालं नाही आहे, तर या वेगवेगळ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची एक्झाम कशी होणार आहे, तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं, 2 तुमच्या Tier 1, Tier 2 एक्झाम असतात. पहिली जी आहे त्यामध्ये तुमची ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल टाइप क्वेश्चन असणार आहे, कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन तुमची एक्झाम होते. आणि दुसरी जी आहे त्यामध्ये 3 पेपर असतात. पहिल्यामध्ये एकच पेपर असतो, दुसरी जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये 3 पेपर असतात. पहिला जो पेपर आहे तो सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. दुसरा जे आहे फॉर कॅन्डिडेट हू अप्लाय फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर यांच्यासाठी होणार आहे. आणि तिसरा जो पेपर आहे तो AOJ साठी आहे, त्यांच्यासाठी असणार. म्हणजे पहिला पेपर कंपल्सरी आहे, म्हणजे स्टॅटिस्टिकलसाठी करणार त्यांच्यासाठी दुसरा पेपर होईल, जे AO साठी अप्लाय करणार त्यांच्यासाठी तिसरा पेपर असणार आहे. ओके. मग यासाठी इथे बघू शकताय निगेटिव्ह मार्किंग आहे 0.50 ची, जे प्रत्येक रॉंग आन्सरवर असणार आहे. मग यासाठी सिलेबस बघू शकताय. पहिल्या पेपरसाठी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग 25 प्रश्न 50 मार्कासाठी 15 मिनिटं मिळत आहे. तुम्हाला इथे पाहिजे तर बुक मी टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करू शकताय. ओके. मग जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश असे टोटल 100 प्रश्न 200 मार्कांसाठी 60 मिनिटं तुम्हाला मिळणार आहे पहिल्या एक्झामसाठी. आणि दुसरी जी एक्झाम आहे त्यानुसार सुद्धा इथे दिलेलं आहे. याचं पण पाहिजे तर स्टडी मटेरियल बुक्स मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही तुमचा स्टडी सुरू करू शकताय. तर चांगली संधी आहे, ज्यांना परमनंट गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, टॉपच्या मंत्रालयामध्ये पाहिजे आहे, टॉपची पोस्ट पाहिजे आहे, चांगली सॅलरी पाहिजे आहे, तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच करिअर आणि एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.